नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेव साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तं नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां दाढ्यान्धकाराकां हस्तेन स्फटिकमालिकां विदतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शरणां। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव। बालकृष्ण भगवान श्री गुरुदेव स्वामी महाराज बजरंग बली की जय। गुरुनाथ महाराज मंगलमोचन हनुमान की जय। महादेव की जय। जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन जय जनार्दन जय मंगल मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन जय जनार्दन जय मंगल मूर्ति जय जनार्दन जय जनार्दन ओम सद्गुरुदेव 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 जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन जय जनार्दन शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने आज फार मोठा पर्व काळ आहे. महाशिवरात्र पर्व काळ आहे. दर महिन्याची वत्ती चतुर्दशीला शिवरात्र म्हणतात, पण माघ महिन्यातली ही चतुर्दशी आहे तिला महाशिवरात्र म्हणतात. या दिवशी रात्री जागरला फार महत्व आहे. जसं कपिला षष्ठी योग हा 60 वर्षानंतर एकदा येतो, महावारुणी योग हा 150 वर्षानंतर एकदा येतो. त्याला महावारुणी योग म्हणतात. एप्रिल महिन्यात असतो इंग्रजी महिन्याप्रमाणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंभपर्व काळ जो भगवान सूर्यनारायण मकर राशीमध्ये प्रवेश करतात, तरी श्रेष्ठ प्रयागराजला कुंभमेळ्याचा शेवटचं स्नान आहे. हे स्नान शैव पंथीय लोक पण करतात, वैष्णवपंथीय लोक पण करतात. वैष्णवपंथीय म्हणतात की एकादशीचं पुण्यासारखंच महाशिवरात्रीचं पुण्य आहे, उपास करायचं. शैवपंथी लोक म्हणतात की एक शिवरात्र जर केली, पण ती कशी केली पाहिजे हे जर सांगितलं तर तुम्ही माधवगिरी महाराजला बोलतात. एक शिवरात्र केली तर 24 एकादशीचं पुण्य मिळतं. शिवरात्रीला फक्त दूध आणि खारीक चालते. संध्याकाळी फराळाचं केलं चालेल का, तिखट केलं चालेल का, बगर का चालत नाही, राजगिरा चालतो का, 15 दिवसापासून विचारणं चालू आहे. एका दिवसाची उपासाची
शिवरात्रीच्या दिवशी काल फार मोठा चांगला पर्व काळ आता शनी प्रदोष, आजची महाशिवरात्र आणि उद्याची सोमवती अमावस्या, असं फार क्वचित असं काळ येतो. आणि म्हणून तिन्ही पर्व काळ आहेत. आज जो खरा शिवरात्री महोत्सवाचा किंवा शिवरात्रीचा जो पर्व काळ आहे, दाते पंचांगानुसार 12:22 तर 1:13 शिवाराधनेकरता अतिशय उपयुक्त आहे. याचा अर्थ माधुगिरी बाबांनी 1 वाजेपर्यंत प्रवचन करावं असं नाही. पूजा अभिषेक करता, ध्यानधारणे करता, जपजाप्य करता, जे कधीच काही करत नाही ते आज करतात. मात्र एवढं विशेष, सकाळी 5 वाजेपासून तर आता 10 वाजेपर्यंत किती गर्दी. याला शास्त्रानं नैमित्तिक कर्म म्हणतात. संसाराची प्रवृत्ती तुमच्या मागं आहे आणि म्हणून हे पर्व काळ संस्कृतीने काढून ठेवले. महाशिवरात्र पर्वकाळ, ज्यांना कधी शिवमंदिर माहीत नाही, मंदिराचं काम चालू असताना आम्ही आलो होतो. एक जण म्हणला, बरं आहे बाबा, चांगलं आहे. सर्वेश्वर फार म्हातारा झाला, 25 वर्ष वय झालं सर्वेश्वराचं, अर्धी सेंचुरी झाली, तरी माणसं, चांगली गोष्ट आहे. 25 वर्षानंतर निदान मंदिर समजलं, एवढं काय थोडं झालं. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीच न करण्यापेक्षा 25 वर्षानंतर शिवमंदिर समजलं, एवढं काय थोडं आहे. आणि म्हणून अशा सुपर्व काळी भगवान शंकराची आराधना या दिवशी फार महत्त्व आहे. आणि म्हणून त्या आराधनेसाठी भगवंताने अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला, मला काय आवडतं, मी कोणाचं ती आवडीचं आणि घेतो किंवा स्वीकार करतो, हे सांगताना भगवंताने अतिशय गुह्यातलं गुह्य राजयोग योग नाम 9व्या अध्यायामध्ये आणि सांगितलं आहे. ते आपण आज केलं पाहिजे. जरी श्लोक सारखा असला तरी परंतु थोडंफार निरूपण आणि शिवरात्रीची महापर्व काळची कथा ऐकावी.